एकटीची चाले जावे पायी शीतळ हा पंथ माहेराची वाट जवळीच नीट सुखरूप माय बाप दोघे पाहतील वाट ठेवून या कटी कर दोन्ही शीतळ हा पंथ माहेराची वाट जवळीच नीट सुखरूप तुका म्हणे केव्हा देखेन कळसा पळाली आळस निद्रा भूक शीतळ हा पंथ माहेराची वाट जवळीच नीट सुखरूप भेटी लागी पंढरीनाथा जीवाला गली तळमळ व्यथा जीवाला गली तळमळ व्यथा जीवाला गली तळमळ व्यथा भेटी लागी पंढरीनाथा जीवाला गली तळमळ व्यथा जीवाला गली तळमळ व्यथा जीवाला गली तळमळ व्यथा भेटी लागी पंढरीनाथा जीवाला गली तळमळ व्यथा जीवाला गली तळमळ व्यथा जीवाला गली तळमळ व्यथा जीवाला गली तळमळ व्यथा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला गन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रङ्गा येवो ये रङ्गा येवो ये रङ्गा येवो ये रङ्गा माझ्या परम भाग्याने आपल्या सगळ्यांचं दर्शन मी घेतेय. सकाळ समूहाने ज्या दिग्गज महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार मांदियाळीला इथे आपल्या समोर आणलं त्या मांदियाळीमध्ये खरं तर सर्वच बाबतीमध्ये लहान असलेली मी थोरपणा परासांडी जे व्युत्पत्ती अवघी विसरीचे जे जगा धाकुटे होईचे ते जवळीक माझी या न्यायाने ते धाकटं पण मी स्वतःकडे सुरुवातीलाच घेते ते बरं असतं. बरं अभंग सुद्धा फार मोठा निवडलाय 6 चरणांचा त्यामुळे पोटभर कीर्तन करता येईल. मला मगाशी नियोजकांनी संयोजकांनी सरांनी सांगितले वेळेचं काहीच बंधन नाही म्हणाले ताई तुकोबर आहे 5 तास कीर्तन करायचंय निदान आपण 3 तास तरी करूया. काही मंडळींना टेन्शन आलं असेल काळजी करू नका अजिबात मी घड्याळ पुढे जाऊ देणार नाही आणि आपल्या सगळ्यांना कंटाळा येईल इथपर्यंत सेवा निश्चित करायची नाही. पण
जेवढा वेळ भगवंतांनी आपल्याला दिलाय ना आपल्या कल्याणाकरता, त्या वेळेचं सार्थक करूया. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आपल्या सगळ्यांचं दर्शन या निमित्ताने मला घ्यायला मिळतंय. वारीचे दिवस आहेत, लाखोंचा समुदाय सावळ परब्रह्म बघायला भेटायला, त्याच्या भेटीसाठी दर्शनासाठी आतुर झाले. व्यासपीठावर उपस्थित असलेली मंदिरातलं कीर्तन रंगमंदिरात येतं तेव्हा काय आनंद असतो. साक्षात विठ्ठल इथे अवतरतो. वारी घडली नाही म्हणून काय झालं, नाही जमलं वारीला जायला. अहो पंढरी सकाळनी इथे आणली, सकाळ समूहाने पंढरी साक्षात इथे आणली, पांडुरंग इथे आणला, तुकोबा ज्ञानोबा इथे आहेत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवप्रभू सुद्धा इथंच आहेत. विठ्ठल त्यामुळे असा भक्तीचा आगळा वेगळा सोहळा, एक वैचारिक प्रतिष्ठान म्हणून ज्याच्याकडे आपण पाहावं असा सकाळचा हा समूह, अध्यात्माचं नवजागरण ज्यांनी मांडावं, संत वाङ्मयाचा आधार घ्यावा आणि अन्य विषयांबरोबर संत वाङ्मयाला सुद्धा किती सुंदर न्याय द्यावा हे ज्यांच्याकडून शिकावं अशी ही सकाळची टीम आहे. मला सांगायला आवर्जून आवडेल की सकाळचा हा जो ग्रुप आहे, सकाळ वृत्तपत्राचं सहाय्य पुण्यामध्ये नारद मंदिर नावाचं जे कीर्तनाचं विद्यालय आहे किंवा नारदांचं जगातलं एकमेव मंदिर आहे सदाशिव पेठेमध्ये, त्या मंदिराचा वासंतिक वर्ग होतो कीर्तन शिक्षणाचा, प्रशिक्षणाचा, त्याला सुद्धा सकाळचं खूप मोठं सहाय्य असतं दरवर्षी. त्यामुळे या मंडळींचं, या समूहाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्ञानाची, आत्मतेजाची, संस्कारांची, भक्तीची खऱ्या अर्थी सकाळ व्हावी याकरता घातलेला हा घाट आणि याकरता केलेला हा सगळा प्रपंच, माझ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेली ही सर्व दिग्गज जुनी जाणती वारकरी संप्रदायाला अत्यंत निष्ठेने वाहून घेतलेली गायनाचार्य मंडळी, आमचे महाराज पखवाजाच्या साथीला असलेले विणेकरी महाराज, चोपदार, सर्व टाळकरी मंडळी, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. आपण सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती असं परब्रह्म स्वरूपात असलेली आपण सर्व श्रोतृवर्ग मंडळी सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करते आणि सेवेला आरंभ करते. विठ्ठल कुठल्याही कार्याचं शिवधनुष्य पेलत असताना प्रत्येक कार्याला काही जणांनी काठ्या लावाव्या लागतात ना, गोवर्धन पर्वत उचलताना जशा काठ्या लागल्या होत्या गोकुळात, तसं या सकाळ कीर्तन महोत्सवाच्या या 3ऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहात. यासाठी चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, आमदार महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन, त्याच पद्धतीनं कैलासवासी मनीषा भाऊसाहेब भुईर चॅरिटेबल ट्रस्ट आणि बापूराव धोंडीबा ताकवणे यांच्या स्मरणार्थ वस्त्रकला, पैठणी आणि सारीज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण या सगळ्यांचं कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आहे. सगळ्यांच्या, सर्व सकाळ समूहाचे सर्व पदाधिकारी, मान्यवर, आपण सर्व अनेक क्षेत्रातले नामवंत प्रतिष्ठित मंडळी माझ्या समोर आज उपस्थित आहात. ही ज्ञानगंगा उपस्थित आहे, संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत याची मला जाणीव आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे, वैराग्य, राग रसिक आणि जगद्गुरु पदाला विराजमान असणारे संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 6 चरणांचा मोठा अभंग आज निरूपणाकरता घेतलाय. वैयक्तिक प्रपंचामध्ये आपण ज्या धनाची अपेक्षा करतो किंवा जे धन, ऐहिक धन प्राप्त करण्याकरता आयुष्यभर धडपडतो, ते धन किंवा ती संपत्ती प्राप्त केल्यानंतर मिळणारा आनंद आणि याही पलीकडचा असं परमार्थातलं महाधन प्राप्त करताना मिळणारा आनंद, तो नेमका काय आहे, तो कुठल्या साधनांनी प्राप्त होईल याचा उहापोह करणारा तुकोबारायांचा हा अभंग आहे. विठ्ठल साधन संपत्ती हेची माझे धन, सकळ चरण विठोबाचे, शीतळ हा पंथ माहेराची वाट, जवळीच नीट सुखरूप. परमार्थाचं महाधन नेमकं काय असलं पाहिजे ते तुकोबाराय आम्हाला या अभंगात सांगतायत. मला इतका आनंद वाटतो आपल्या सगळ्यांना सांगायला की आपण किती भाग्यवान आहोत. बघा ना, अभंग असं संत साहित्य तुमच्या माझ्यासाठी संतांनी दिलं. तुकोबांची गाथा, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचं युतीपर्व म्हणजे तुकोबांची गाथा आहे बरं का. माऊलींची ज्ञानेश्वरी 12व्या शतकामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ केला माऊलींनी. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. आणि म्हणून तर
एक एक शब्द एक एक अक्षर असं होतं की परतत्वाला स्पर्श करणार होतं. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. जयांचे अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, ते सहजी बोलत ब्रह्मनिरूपण. म्हणून संतांना ठरवून बोलावं नाही लागलं, आम्हाला ठरवून बोलावं लागतं. विठ्ठल संत सहज बोलले, सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविती. सहज जरी व्यक्त झाले ना तरी त्यांच्या मुखातनं ब्रह्मनिरूपणच व्यक्त होत होतं, प्रगट होत होतं. आणि म्हणून इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. माऊलींनी 12व्या शतकामध्ये जे रोपण केलं भक्तीचं बीज रोवलं ना या मातीत, त्याचा आज काय बहारदार वृक्ष फुललाय आपण सगळे पाहतोय. लाखोंचा समुदाय आज तिकडे धावतोय. आगळं वेगळं ऐश्वर्य या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं सगळं जग त्याचं दर्शन घेत आहे. आज सगळ्या जगाने त्याचं दर्शन घ्यावं अशी अवस्था आहे. महाज्ञान देती जगाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग म्हटलंय. आज आमचा समाज दुभंग होतोय की नाही. दुभंगणाऱ्या समाजाला अभंग करण्याचं शाश्वत सामर्थ्य जर कशात असेल तर ते संतांच्या अभंगात आहे. म्हणून तर ती अक्षरे नवती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका प्रगटली असे. एवढा अधिकार त्या शब्दांचा होता की त्या शब्दाला साक्षात परतत्वाचा स्पर्श होता. म्हणून ती अक्षर अक्षर असं वाङ्मय ठरलं की 750 450 वर्षानंतर सुद्धा आज मराठी मनाच्या ओठावरती किंवा मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे जर काही असतील तर ते संतांचे अभंग आहे. शब्दाचा तेवढा दर्जा आहे. संतांचे शब्द आणि तुमचे आमचे शब्द का अभंगांचाच विचार करावा लागतो कीर्तनकाराला. कीर्तनकाराचं कीर्तन अभंगाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ज्ञानोबा तुकोबांच्या शिवाय. का हो? आमच्या शब्दाला काही किंमत नसते. म्हणून मी नेहमी एक विधान करते, कीर्तनकार हा सर्वज्ञ नसतो. मी सगळ्यांचा मोठेपणा मान्य करून हे विधान करेन की कीर्तनकार हे सर्वज्ञ नसतात, ते पोस्टमन असतात ज्ञानोबांचे तुकोबांचे. पत्र घेऊन फक्त इथपर्यंत यायचं. म्हणून त्या अभंगांचा आधार घ्यावा लागतो, त्याशिवाय कीर्तनाची परिपूर्णता होऊ शकत नाही. आमच्या शब्दांना किंमत नाही, कारण आमचे शब्द सकाळमध्ये छापून आले समजा तर ते संध्याकाळी भेळवाल्याकडे पुडी बांधायला जातील, एवढंच त्याचं आयुष्य असतं. आमच्या कवितेचं आयुष्य एवढंच. आमच्या कविता काय हो त्याचा अर्थ आणि काय त्याचा दर्जा. काव्य करावं माऊलींनी. आर्या मयूरपंतांची सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची ओवी ज्ञानेशाची आणि अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. असा सुंदर अभंग समाजाला दिला. समाज अभंग आणि एकसंध ठेवला. भारतभूमीचं वैशिष्ट्य आहे. संतांची ही भूमी आहे. इथं चमत्कार सुद्धा असे घडले ना श्रोते हो. इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले, ज्ञानोबाच्या आळंदीत पाय भिंतीला फुटले, पाय भिंतीला फुटले. सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने फुलला, जनाबाईच्या जात्याला हात विठ्ठलाने दिला, हात विठ्ठलाने दिला. समतेची देशगाणी येथे पाखरे गातात, मंदिर मशिदीमध्ये हो त्यांच्या मैफिली होतात, त्यांच्या मैफिली होतात. दरीखोरीचे मावळे होते शूरतेचे चेले, हात तुटताच रणांगणी ढाल बनायचे शेले, ढाल बनायचे शेले. ही ताकद या भूमीची आहे, हे सामर्थ्य आहे या भूमीचं. म्हणून आपण भाग्यवान आहोत. मुळात भारतवर्ष सगळं बघा ना, आपण सबंध भारतवर्षाकडे बघा. आज सगळं जग, सगळे देश शांततेसाठी, मानसिक शांततेसाठी आपल्या भूमीकडे पाहतायत. विश्वगुरु म्हणून आपल्या भारताकडे पाहतायत. आणि दुर्दैवाने याची कल्पना भारतीय नागरिकांनाच आहे की नाही हा संभ्रम पडतोय आपल्याला. त्यामुळे या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाचा श्वासोच्छ्वास इथल्या जीवित्वाच्या कर्माचा, धर्माचा, शास्त्राचा सगळ्याचा ओघ जातो कुठं तर अध्यात्माकडे. धन्य भूमी पुण्य देश राम, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश राम, धन्य भूमी पुण्य देश. ओ जेथे वैष्णवा
धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी पुण्यदेश जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश. किती भाग्यवान आहे आपण बघा. पुण्यात आपण आहोत ना. माऊली सुद्धा म्हणालेत ना, पुण्याची गणना कोण करी. आपण जागे आहोत ना. पुण्याची गणना कोण करी असं म्हटलेत. बरं, असं म्हटलं की लोकांना वाटतं वा वा पुण्याचं वर्णन. पुणे तिथे काय उणे असं म्हणतातच. त्यात चिंचवडचं सांस्कृतिक ऐश्वर्य काय आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे, सगळ्या पुण्याला ठाऊक आहे. चिंचवडचा श्रोता काय आहे हेही आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे अत्यंत सुहृद रसिक जाणकार बहुश्रुत असलेली आपण सर्व मंडळी आहात. भाग्य आहे आपलं. इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा ओघ हा अध्यात्माकडे जातो. मी सांगत होते मुळात काळीजच आहे आपलं अध्यात्म. भारतभूमीचं काळीज आहे अध्यात्म. त्यामुळे इथं जन्माला येणाऱ्या मनुष्यांनी करायचं काय हे ठरलेलं आहे. आमच्या परंपरेने आम्हाला सांगून दिलंय. आणि आमची परंपरा साधीसुधी नाही, सनातन आहे परंपरा, वैदिक परंपरा आहे. अनेकांना मार्गदर्शन करणारी ही परंपरा आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवित्वाचं ध्येय काय आहे. जीव मुळात अपूर्ण आहे आणि जीवाला पूर्णत्वाची ओढ आहे. जीव पूर्ण होण्याच्या वाटचालीने प्रवास करतोय. बरं, जीवाची शिवाची भेट व्हावी हे अध्यात्माचं गुण आहे, आपल्या शास्त्रांचं सार आहे. मग जीव पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असताना साधन काय आहे. शरीर नरदेह माध्यम शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीर हे धर्माचं साधन आहे नव्हे. खलु सर्व साधनम, सर्वाचं साधन आहे काय. शरीर नरदेह साधन आहे. शरीर हे शरीर ज्याची साधना करतं असं साध्य, त्या साध्यापर्यंत आम्हाला पोहोचायचंय. मग हा जीव पूर्णत्वाच्या ओढीच्या दिशेने धावतोय. आणि पूर्ण काय आहे. आमच्या शास्त्रांनी आम्हाला सांगितलं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. वैदिक गणित आहे. पूर्ण ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माच्या अनुभूती करता आपल्याला प्रवास करायचा आहे जीवाला. मग हा प्रवास करत असताना नेमकं करायचं काय. अर्जुनाने काय केलं होतं त्या द्रौपदी स्वयंवराच्या कथेमध्ये. अर्जुनाने माशाचा डोळा म्हणजे ब्रह्म त्या वृत्तीपर्यंत तो तदाकार झाला, एकरूप झाला. मोठ्या पात्रामध्ये त्या तेलामध्ये पाहिलं गरगर गरगर फिरणारं ते मत्स्य यंत्र, त्याचा डोळा शरसंधान केलं. प्रणो धनहु शरम आत्मा ब्रह्मत लक्ष उच्चते. शास्त्रकार म्हणाले प्रणवाचं धनुष्य करायचं, आत्म्याचा बाण करायचा आणि ब्रह्म म्हणजे माशाचा डोळा असं समजून आम्ही त्या ब्रह्म तदाकार वृत्तीशी एकरूप राहायचं. म्हणून वारकरी संप्रदायाचा उद्घोष सगळ्या जगभर का होतोय. मधुरा अद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले प्रज्ञाचक्षु विदर्भातले प्रसिद्ध संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज त्यांनी असं भाकीत वर्तवले. महाराज म्हणायचे वारकरी संप्रदाय, वारकरी पंथ हा फक्त पंथ नाही राहणार, तो पुढच्या काळामध्ये विश्वधर्म म्हणून उदयाला येणार. विश्वधर्म कारण प्रचंड मोठा आवाका या संप्रदायाचा आहे. त्यामुळे हा धर्म विश्वधर्म म्हणून प्रतिष्ठित होईल हे भाकीत आपण नाही, महाराजांनी गुलाबराव महाराजांनी वर्तवलेलं आहे. त्यामुळे या जीवाला पूर्णत्व मिळण्याकरता आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, या पदवीला जर प्राप्त व्हायचं असेल तर कुठलं साधन केलं पाहिजे. साध्य मिळवण्याकरता नेमकं केलं काय पाहिजे आणि नेमकं कुठलं धन आपल्याला प्राप्त करायचंय या सगळ्याचा विचार तुकोबराय करतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. साधन संपत्ती हेची माझे धन, 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 साधन संपत्ती
विठोबाचे सकळ चरण विठोबाचे सकळ चरण विठोबाचे सकळ चरण विठोबाचे शीतळ हा पंथ माहेराची वाट 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 सकळ चरण विठोबाचे विठोबाचे सकळ चरण विठोबाचे माहेराची वाट शीतळ हा पंथ माहेराची वाट शीतळ हा माहेराची एकदा या सगळ्या मंडळींसाठी जोरदार टाळ्या. कीर्तन हे एकटाच नाही ना. आपण सगळ्यांनी बहुधा जनांचे मुखी यश घ्यावे, सगळ्यांनी मिळून करावं, तेव्हा ती सेवा भगवंताच्या जवळ रुजू होते. साधन संपत्ती हेची माझे धन, सकळ चरण विठोबाचे. खरी संपत्ती काय आहे, खरं धन काय असलं पाहिजे, नेमकं कुठलं साधन जोडायचंय याचा विचार तुकोबराय आपल्या या चरणामध्ये करतायत. आपण काय जोडतो, आपण म्हणून तुकोबरायांनीच सांगितलंय, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. एवढं चांगलं लक्षात ठेवतो आम्ही संतांचं. पण पुढे महाराज म्हणतात, उदास विचारे वेच करी. ते म्हणले त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. पहिला पै गाठी मारून पैसा सगळा सेव्हिंगला जातो, बँक बॅलन्स मजबूत असतो. काही जण स्वीज मध्ये नेऊन ठेवतात. सगळं एकदम छान, जितकं छान करता येईल, प्रॉपर्टी इस्टेट जमीन जुमला बँक बॅलन्स सगळं छान. पण ही जी संपत्ती आहे ना ती नश्वर आहे, हे संत वारंवार सांगत आले. असं आहे की शरीराला मिळणारं सुख आणि त्या सुखाच्या अनुषंगाने जे जे प्रयत्न करतो आपण, जी संपत्ती कमावतो, ज्याच्यासाठी कमावतो ते शरीर सुद्धा नश्वर आहे, आणि जी संपत्ती कमावतो तीही नाशिवंतच आहे, तीही संपणारीच आहे. खूप सुंदर वाक्य माझ्या वाचनात आलं, पटकन कळालं तर बघा. काही माणसं लाखात एक असतात, काही माणसं लाखात एक असतात, काहींकडे लाखो असतात पण ती माणसात नसतात. विठ्ठल मला माणसात राहता आलं पाहिजे की नाही. मनुष्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल ना तर तो माणूस हा भावनिक पातळीवर जास्त जगतो, बुद्धीपेक्षा भावनेच्या पातळीवर जास्त जगतो. आणि भावनेलाच सन्मार्ग दाखवण्याचं काम संतांनी केलंय. आमच्या मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी. संतांनी मार्ग दाखवण्याचं काम केलंय. तुकोबराय आम्हाला मार्ग दाखवतायत की नेमकं काय जोडायचंय, नेमकं काय जोडाल तुम्ही, कुठलं धन प्राप्त कराल, कुठली संपत्ती प्राप्त कराल. भगवंतांनी अर्जुनाला सुद्धा जाणीव दिली होती की अर्जुना, शरीराच्या सुखामध्ये रमू नकोस किंवा शरीरच सगळं आहे असं समजू नको. या पलीकडे जाऊन मला प्राप्त करण्याच्या ज्या गोष्टी आहेत, मन आणि बुद्धी या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टींच्या सहाय्याने मी प्राप्त होतो त्याचा विचार कर. तू मन हे मी चिकरी माझी आ भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मौलींनी सांगितलं ना, त्या मनाला माझ्या ठिकाणी स्थापित कर, माझ्या ठिकाणी प्रतिष्ठित कर, मी तुला प्राप्त होईल. मना तेथे धाव घे मना तेथे धाव घे मना तेथे धाव घे मना तेथे धाव घे. राहे विठोबाचे पाय, राहे विठोबाचे पाय, राहे विठोबाचे पाय, राहे विठोबाचे पाय.
प्राप्त होऊ शकतो. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. ती बुद्धी सुद्धा आम्हाला त्या केशीराजापर्यंत घेऊन जाऊ शकते. त्यामुळे शरीराच्या पलीकडे जाऊन मन आणि बुद्धी यांच्या आधाराने तू मला प्राप्त करून घेशील असं भगवंत सांगतायत. त्यामुळे आपण जे करतो ना, लौकिक प्रपंचामध्ये जे जे धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, जी संपत्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, ती संपत्ती तुकोबरायांना अपेक्षित नाहीये. महाराज म्हणतात, अहो माझ्या श्रीमंतीचं काय घेऊन बसला? बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं झालं दिवाळं निघालं. दुष्काळ आला, 12 वर्ष दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये. सगळे गेले, माझ्या घरातली सगळी मंडळी आप्त गेली निघून. जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला. इथे चटके सहन करायला मिळाले संसाराचे की मी परमार्थात टिकून राहणार आहे. त्यामुळे बरं झालं म्हणाले की संपत्ती संपली. अहो तुका शेठ म्हणायचे, घेणाऱ्यांच्या रांगा असायच्या. प्रचंड श्रीमंती होती. संतांच्या श्रीमंतीचं, लौकिक श्रीमंतीचं आपण काय घेऊन बसलात? काल ज्यांचं कीर्तन झालं असे संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचे वंशज, त्यांचे पूर्वज असलेले नाथ बाबा, त्यांचेही आधीचे नाथांचे पणजोबा भानुदास महाराज, काय श्रीमंती आहे, काय ऐश्वर आहे लौकिकातलं. योगीराज, ज्याला राजयोगी संत असं म्हणावं, की जे संत एकनाथ बाबा शांतीब्रह्म या पदाला विराजमान होते. प्रचंड श्रीमंती घरामध्ये, प्रचंड. गिरिजामाई आणि नाथबाबांच्या घरामध्ये वाड्यामध्ये लोकांच्या पंक्ती बसायच्या रोज जेवायला, रोज. प्रचंड ऐश्वर्य, प्रचंड श्रीमंती. चोरांनी केला ना हल्ला या घरावरती. नाथांच्या घरामध्ये चोर शिरले, सगळा ऐवज हस्तगत केला. नाथ महाराज मध्यरात्रीची वेळ झोपलेले. सगळ्या चोरांनी ऐवज घेऊन बाहेर पडत असताना जाता जाता नाथांना धक्का लागला आणि नाथ महाराज उठून बसले. त्यांना पाहून उपरती झाली, पश्चाताप झाला. सगळं ऐवज नाथांच्या समोर ठेवला आणि क्षमा करा म्हणले. नाथ बाबा क्षमा करा. नाथांनी एवढंच सांगावं, काळजी करू नका रे, हे तुम्ही कष्टाने कमावले ना, हे घेऊन जा म्हणले. हे धन आता माझ्या उपयोगाचं नाही, हे धन तुम्ही घेऊन जा. फक्त आता इथून पुढे माझ्या देवाचं, माझ्या हरीचं नामस्मरण करा, की जेणेकरून तुम्हाला आयुष्यात काहीच कमी नाही पडणार. सगळे निघाले. निघाल्याबरोबर एक काहीतरी स्वयंपाकघरातनं आवाज आला, खुडबुड खुडबुड. गिरिजामाईंनी बघितलं, त्यांच्यातला एक चोर स्वयंपाकघरात होता. भूक लागली होती, काहीतरी शोधत होता, काही मिळतंय का बघत होता. आईचा अंतःकरण, संत आईसारखे असतात ना, माऊली म्हणतो आम्ही त्यांना. कळवळलं. गिरिजामाई म्हणाल्या, काळजी करू नका, सगळ्यांना जेवायला वाटते, बसा आता. कुणी उपाशी नाही गेला तिथे. चोर कसे जातील? सगळ्यांना जेवायला वाटते. सरपण बघायला लागल्या. पावसाचे दिवस होते, भिजलेलं सरपण होतं. आता सरपण कसं आणायचं चूल पेटवायला? म्हणून नाथांचं ऐश्वर्य, चंदनी पलंग होता घरात. आपल्याकडे एक चंदनाची वस्तू असली की आपण किती जणांना दाखवत फिरतो. चंदनाचा पलंग होता, तो कडाकड मोडला, त्याचं सरपण केलं आणि त्याच्यावर अन्न शिजलं. जावयाच्या थाटात चोर सुद्धा जेवले नाथांच्या घरात. विठ्ठल. चोरांना सुद्धा जावयाच्या थाटात जेवू घालणारे नाथ बाबा. काय श्रीमंती, लौकिक श्रीमंती संतांची. त्रिभुवने आम्ही वैभवाचे धने, आम्ही वैभवाचे धने, आम्ही वैभवाचे धने. होती त्रिभुवने आम्ही वैभवाचे धने, आम्ही वैभवाचे धने. एवढी श्रीमंती असून सुद्धा लौकिक धन बाजूला ठेवलं आणि परमार्थाचं महाधन गोळा करण्याच्या मागे लागले. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. हे नाथबाबांचं मागणं आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे त्याचे देखिले चरण, तुका म्हणे त्याचे देखिलिया चरण. तुका म्हणे त्याचे देखिले चरण, तुका म्हणे त्याचे देखिले मग दुःख जाय सर्व माझे, मग दुःख जाय सर्व माझे. नलगे त्या
सुखाचा सोहळा सुखाचा महाराज म्हणाले माझं खरं धन सकळ चरण विठोबाचे साधन संपत्ती हेची माझे धन सकळ चरण विठोबाचे आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला क्षीण गेला बघा झाला असे आनंद आमच्या आनंदाचं निधान जर काय असेल तर सुखाचा निधी सुखसागर जोडीला प्रेम नव्हाळी झाली दिवाळी ही संतांची खरी दिवाळी होती तुमच्या माझ्या आयुष्यात जी दिवाळी दरवर्षी येते ना ती दिवाळी काढून नेते पण संतांची ही दिवाळी होती की संतांनी हे महाधन परमार्थाचं जोडलं भगवंताला आपलंसं केलं आणि ते आपलंसं करत असताना अनेक अडीअडचणी आल्या पण ही वाट कुठली आहे हो ही वाट शीतळ आहे सुखदायक आहे ही वाट सुखावणारी आहे आणि खऱ्या अर्थी जीवनाला आनंद शीतलता प्रदान करणारे तुकोबराय सांगतात दुसऱ्या चरणामध्ये शीतळ हा पंथ माहेराची वाट 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 जवळीच नीटा सुख रूपा जवळीच नीटा सुख रूपा जवळीच नीटा सुख रूपा जवळीच नीटा सुख रूपा शीतळ हा पंथ माहेराची वाट शीतळ हा पंथ माहेराची वाट शीतळ हा पंथ माहेराची वाट शीतळ हा पंथ माहेराची शीतळ हा पंथ कसा आहे म्हणाले माहेराची वाट या वाटेवर जाताना सुखाचाच अनुभव येतो जवळीच नीट सुखरूप महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे आज व्यासपीठावर सुद्धा महिलांचंच राज्य होतं काही वेळ नाही का स्त्री शक्तीचा जागरच इथं घेतला थोडा वेळ विठाल बरं महिला वर्ग मी गमतीने असं म्हणते सगळीकडे आपण सध्या आहोत पुढे आहोत एसटीत सुद्धा आपणच आहोत घरात सुद्धा आपलाच आवाज असतो की नाही जास्त हो म्हणा आहे की नाही? त्यामुळे बरं माहेर हा विषय आपल्या वर्गाचा फार आवडीचा आहे प्रिय आहे आणि त्या माहेराची संकल्पना जी तुकोबरायांनी या अभंगात मांडली ना ते माहेर संतांचं होतं लौकिकातलं आपलं माहेर आणि संतांचं माहेर त्याला निजधाम असं म्हटलंय एका भाषेमध्ये त्या निजधामाला जायचं शेवटचं गंतव्य आमचं ते असलं पाहिजे माझे माहेरा पंढरी आहे भिवरेच्या तिरी आहे भिवरेच्या तिरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी आहे भिवरेच्या तिरी कोण आहे हो तिथं बाप आणि आई माझी विठ्ठल माझे माहेर संतांचं माहेर आहे ते बरं ही माहेराची वाट अशी आहे प्रत्येक कुठल्याही सासूरवाशिणीला विचारा माहेराविषयी काय वाटतं लौकिकातल्या माहेराची ही गोष्ट आहे सगळ्या महिला वर्गाला मी विचारेन आपण कितीही